नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। पोलीस आयुक्तालय नाशिक शहर अंतर्गत विविध विभाग, शाखा, पोलीस स्टेशन यांना 4 चाकी दुचाकी वाहने बॅरिकेड्स लोकार्पण सोहळा पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते संपन्न। पोलीस आयुक्तालय नाशिक शहर अंतर्गत पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व नागरिकांना तत्पर पोलीस सेवा प्रदान करता यावी याकरिता 4 चाकी दुचाकी वाहने उपलब्ध होण्यासाठी नाशिक शहर पोलिसांकडून महाराष्ट्र शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता। यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या प्रयत्नातून पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई तसेच जिल्हा नियोजन व विकास समिती नाशिक यांच्या निधीतून पोलीस आयुक्तालय नाशिक शहर करिता 4 चाकी दुचाकी वाहने मंजूर झालेली आहे। दिनांक 1/8/2024 रोजी दादाजी भुसे पालकमंत्री नाशिक यांच्या हस्ते अजय बोरस्ते, विजय करंजकर, प्रवीण दिदमे, शमामा ठाकरे, संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, किरण कुमार चव्हाण, श्रीमती मोनिका राऊत, चंद्रकांत खांडवी तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके, शेखर देशमुख, सुधाकर सुराडकर व इतर पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत 62 4 चाकी वाहने, 48 दुचाकी वाहने एकूण 110 वाहने व 300 बॅरिकेड्स एकूण रक्कम 7,10,07,723 असे लोकार्पण करण्यात आले। प्राप्त झालेल्या वाहनांमुळे नाशिक शहर हद्दीत जास्तीत जास्त पेट्रोलिंग करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होणार आहे। सदर लोकार्पण सोहळ्याचे प्रास्ताविक संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, आभार प्रदर्शन चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त मुख्यालय व सूत्रसंचालन संदीप मेटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी केलाय। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक। नाशिक शहर पोलिसांच्यासाठी साधारणपणे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर मिळून 140 वाहनं या ठिकाणी देण्यात आली आहे। पोलीस प्रशासनाच्याही वतीने वरिष्ठ पातळीवरनं काही वाहनं त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। निश्चितपणे सुरक्षित नाशिकच्या दृष्टिकोनातनं ही वाहनं नाशिककरांना सेवा देण्यामध्ये एक चांगला सहभाग त्या ठिकाणी नोंदवतील। पोलीस प्रशासनाला जलद गतीने सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून या वाहनांचा त्या ठिकाणी उपयोग होईल। आज आपल्याकडे जे आपल्याला नाशिक पोलीसला DPDCमधून साधारण 7.25 कोटी रुपयाचा फंड हा जिल्हा प्रशासनाने आणि आपले पालकमंत्री माननीय दादाजी भुसे यांनी उपलब्ध करून दिलेला होता। त्यातून 110 वाहनं विकत घेण्यात आली नाशिक सिटी पोलीससाठी। त्याच्यामध्ये 62 4 व्हीलर आणि 48 2 व्हीलरचा समावेश आहे। आणि ह्या सर्व व्हेकल्सचा लोकार्पण सोहळा आज आपण माननीय पालकमंत्री सरांच्या हस्ते पोलीस कमिशनर ऑफिस नाशिक या ठिकाणी पार पडलेला आहे। सर, नियोजन कसं? ज्या व्हेकल्स आहेत त्या वेगवेगळ्या कारणासाठी यूज होत आहेत। जे आपल्या पोलीस स्टेशन लेवलला क्विक रिस्पॉन्सच्या व्हेकल्स आहेत, 112ला जे कॉल जातात त्याचा जो रिस्पॉन्स असतो त्याच्यासाठी काही व्हेकल्स नॉमिनेटेड आहेत। काही व्हेकल्स जे आहेत ते डिटेक्शन टीम्स आहेत त्यांच्यासाठी क्राईम कंट्रोलसाठी नॉमिनेटेड आहेत। तर काही व्हेकल्स ह्यातले जे आहेत ते आपल्याकडे निर्भया आणि दामिनी स्क्वॉड्स आहेत, ते जे महिला वुमेन क्राईम रिलेटेड काम करतात तर त्यांच्यासाठी ते डेडिकेटेड केलेले आहेत। तसे दामिनी स्क्वॉडसाठी आपण ज्या स्कूटीज आलेल्या आहेत त्या स्कूटीज त्या दामिनी मार्शल्सना आपण वाटलेल्या आहेत। त्याचबरोबर VIP सिक्युरिटीसाठी आपल्याला पायलट एस्कॉर्ट यासाठी आपल्याला वाहनं प्राप्त झालेली आहेत।